हनुमंत त्याची दया सनातन आहे. आणि पुन्हा एक बार आजच्या भक्तीमध्ये ख्रिस्ती सूचनामध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो. आणि प्रभूला धन्यवाद असो की परमेश्वराने आजचा दिवस आम्हाला पाहण्याची संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रभूला धन्यवाद. कालची सभा महिला मीटिंग देखील आशीर्वादित झाली आणि चांगल्या प्रकारे देवाचं गौरव त्या ठिकाणी झालेला आहे. सर्वांचं येणं जाणं, खाणं पिणं, शिकणं सर्व सुरक्षित आशीर्वादित पार पडणं प्रार्थनेचं उत्तर आहे. त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आज आम्ही पुन्हा एक बार आपलं पश्चातापाचा भाग कितवा? पश्चातापाचा भाग 10वा आणि विषयाचं नाव आहे यशाचा पश्चाताप. पश्चाताप भाग 10 आणि विषयाचं नाव आहे यशाचा पश्चाताप. मग 9व्या भागामध्ये तुम्ही गेल्या आठवड्यात काय शिकला होता? योबाचा पश्चाताप. का बरं योबावरती वेळ आली की जेणेकरून त्याला पश्चाताप करावा लागला? योबाने पश्चाताप का केला? तो शाप देत होता स्वतःला. जन्मदिवसाला त्यानं शाप दिले. त्याचप्रमाणे त्यानं जे काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं सगळं श्रेय स्वतःला घेतलं. त्याच्यामध्ये एक मीपणा, एक गर्विष्ठपणा प्रभूने पाहिला आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती पीडा आलेली आहे. परंतु ज्यावेळेस त्यानं खरा पश्चाताप केला आणि तो म्हणतो की आता मला समजलं, आता मला कळून आलं, आणि मग त्याचा पश्चाताप केला, प्रभूने त्याला क्षमा केली आणि त्याचं संपूर्ण त्या पीडा येशूच्या नावात आम्ही पाहतो नाहीशा झालेलं आहे. कारण आम्हाला शिकायला मिळतं की जे काही आमच्याकडे आहे जरी ते आमच्या नावावर असेल परंतु त्याचा खरा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर तुमचं घर असेल, गाडी असेल, तुमची नोकरी असेल, तुमची प्रॉपर्टी असेल, जागा असेल, शेती असेल, जे काही उत्पन्न असेल, तुमचे कपडे असतील, खाद्यपदार्थ असेल, ही प्रत्येक गोष्ट जरी आम्ही कष्ट करून कमावलेली असेल तरी देखील त्याचं पहिलं स्थान, पहिलं श्रेय आहे, त्याचा मान जो आहे तो परमेश्वराचा आहे. कारण परमेश्वराच्या मदतीशिवाय, परमेश्वराच्या कृपेशिवाय, त्यानं पुरवलेल्या शक्तीशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. जास्त कशाला आम्ही डोळ्याची पापणी जे उघडझाप करतो ते देखील देवाच्या कृपेवर आहे. आमच्या स्वतःच्या शक्तीने आम्ही आमचे डोळे उघडझाप करू शकत नाही. म्हणजेच मला तुम्हाला दाखवायचं आहे की आम्ही जर विश्वासणारे आहोत तर आमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये देव हा पहिला असायला पाहिजे. देवाने दिले, देवाने पुरवलेलं आहे, देवाने आशीर्वादित केलं, देवाने सांभाळलं किंवा देवाची कृपा असे शब्द आमच्या मुखातून यायला पाहिजे. याचा परिणाम असा होईल की तो गर्विष्ठपणाचा आत्मा आहे तो आमच्याजवळ सहजासहजी कधी येणार नाही. परंतु गर्विष्ठपणाला जर आम्ही जवळ केलं तर नाश आमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, गेल्या आम्ही आठवड्यामध्ये शिकलो होतो आणि फक्त गेल्या आठवड्यापुरते हे विषय मर्यादित न ठेवता रोजच्या व्यावहारिक आमच्या जीवनामध्ये गर्वापासून आम्ही लांब राहणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही पुढे जात आहोत. पश्चातापाचा 10वा भाग आणि यशाचा पश्चाताप हा विषय आम्ही थोडक्यात हाताळणार आहोत. जाऊया, एक वचन आपण वाचूया. यशाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 5वे वचन आपण वाचणार आहोत. यशाया 6वा अध्याय आणि 5वे वचन. हे समजण्यासाठी आपण 3, 4, 5 असं वाचणार आहोत. 3ऱ्या वचनापासून 5व्या वचनापर्यंत वाचूया. ते अधिकाऱ्याने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीचा समृद्धी त्याचे वैभव आहे. घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हलले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात होतो. आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. बघा, या ठिकाणी आम्हाला दिसतं की यशया हा एक संदेश आहे, देवाचा सेवक आहे. आणि त्यावेळेस त्याने काय केलेलं आहे, यशयाने एक दृष्टांत पाहिला. त्यानं पाहिलं परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो गेलेला आहे आणि त्याला दिसलं की उच्च सिंहासनावर प्रभू तिथं बसलेला आहे. त्याचे सराफीम म्हणजे देवदूत
त्या ठिकाणी आहेत, धूप आहे त्या ठिकाणी, गौरवाचे तेज आहे. आणि या सगळ्या गोष्टी तो पाहत असताना त्याला प्रभूचं दर्शन झालेलं आहे. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तो आहे, म्हणजे देव त्याला दाखवत आहे. आणि ह्या सर्व प्रसंगाला त्यानं पाहत असताना एकदम तो काय म्हणतो वचन 5 मध्ये, तेव्हा मी म्हणालो हाय हाय, माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. प्रियानो, मला थोडक्यात एक महत्वाची गोष्ट मला दाखवायची आहे की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो त्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती आम्हाला आमचं खरं रूप दाखवते. ज्यावेळेस आम्ही देवाच्या समोर येतो किंवा आम्ही वचनाच्या समोर येतो त्यावेळेस वचन किंवा देव किंवा पवित्र आत्मा आम्हाला आमचं प्रतिबिंब दाखवतो आम्ही कसे आहोत. यशिया हा सेवक आहे, संदेष्ट आहे, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मग ते काय आहेत तर तो जाणीवपूर्वक इथं सांगतो मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. म्हणजे पहिली स्वतःची खात्री त्या ठिकाणी तो दाखवतो आणि दुसरं म्हणतो की मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो. यशाचं पाप काय आहे तर त्याचे ओठ म्हणजे बोलण्याची प्रक्रिया ओठांच्या आणि जिभेच्या माध्यमातून. आणि मग तो दाखवतो माझं पाप काय आहे की मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध बोलणारा आहे आणि माझ्या मुखातून अशुद्ध शब्द निघतात, माझ्या मुखातून कदाचित चुकीचे शब्द निघतात. हाय प्रभू, आता मी तुला बघितलं, जणू काय आता मला शिक्षा होणार, जणू काय आता त्या चुकीच्या शब्दांमुळे मला आता शासन होईल आणि प्रभूचा राग माझ्यावरती येईल अशी त्याला भीती वाटलेली आहे. आणि त्या भीतीपायी तो कबूल करतो की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तो म्हणतो त्या वचनामध्ये की इतर जे अशुद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये मी राहणारा किंवा त्यांच्यामध्ये उठणारा, त्यांच्यामध्ये बसणारा मी आहे. यशाचं हे पाप आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं त्याप्रमाणे मुख आमचं तोंड जे आहे या तोंडामध्ये जिभेमध्ये जीवन आणि मरण ठेवलं असं ते सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आमच्या जिभेत शाप आणि आशीर्वाद किंवा जीवन आणि मृत्यू ठेवलेला आहे. मग ज्याची जीभ शाप उच्चारते किंवा ज्याची जीभ वाईट शब्द उच्चारते किंवा ज्या जिभेच्या द्वारे चुकीचे शब्द उच्चार केले जातात त्या शब्दाचे परिणाम पहिली गोष्ट काय होते की तो व्यक्ती स्वतःला अशुद्ध करून टाकतो. हालेलुया, हालेलुया. शास्त्र काय म्हणतं, खाण्याने व पिण्याने आम्ही अशुद्ध ठरत नाही, तर कशाने आम्ही अशुद्ध ठरतो? आमच्या अंतःकरणातून जे बाहेर येतात, जे शब्द बाहेर येतात ते शब्द ठरवतात आम्ही शुद्ध आहोत की अशुद्ध आहोत. म्हणजेच या ठिकाणी यशाला समजलं की जरी मी धार्मिक आहे आणि मला दृष्टांत होत असतील तरी देखील माझ्यामध्ये एक पाप आहे आणि ते पाप काय आहे, माझे ओठ अशुद्ध झालेले आहेत. कशाने अशुद्ध झालेले आहेत? चुकीचे शब्द उच्चार. आता तिथं काय शब्द उच्चार किंवा काय बोलला म्हणून त्या ओठ अशुद्ध झाले हे दाखवलेलं नाहीये, परंतु सरासरी आम्ही अंदाज काढू शकतो की त्याच्या मुखातून असे काही शब्द गेले असतील की जे त्याला माहिती आहेत हे देवाला आवडत नाही. कदाचित काही असं बोलणं झालं असेल किंवा एकमेकांसाठी तो अशा प्रकारे बोलला असेल, कदाचित त्याला ते जाणवलं की हे शब्द देवाला आवडत नाही. स्वतःचं पाप त्याला समजलेलं आहे. त्याच वेळी दुसऱ्या वेळीमध्ये त्या वचनामध्ये आम्हाला दिसतं आणि फक्त म्हणतो आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो. हालेलुया. तुम्ही कुठं राहतो आज? आम्ही घरात राहतो, चांगल्या घरात. आमचा एरिया आम्हाला दिसतो वरून चांगला, परंतु त्या एरियातल्या लोकांची जर बोलणी तुम्ही ऐकली किंवा त्यांचे शब्द उच्चार जर ऐकले तर इतके वाईट आणि भयानक एक एक शब्द असतात की ते आम्हाला ऐकू सुद्धा वाटत नाहीत किंवा आमच्या कानाला झोंबतात. प्रियानो, जग आणि जगातले लोक, जगातल्या गोष्टी पापानं भरलेल्या आहेत. जगातले जे लोक आहेत, आमचे शेजारी असतील, आमचे सहकारी कामामधले असतील, विद्यार्थी मित्र असतील, हे ज्यांना ख्रिस्त माहिती नाही असा प्रत्येक व्यक्ती जरी त्यानं सुंदर आणि चांगले कपडे घातलेले असतील किंवा जरी तो चांगला त्या ठिकाणी स्वतःला साजरा करून सजवून दाखवत असेल तरी आम्ही ही गॅरंटी देऊ शकत नाही की त्याचं बोलणं चांगलं असेल. हालेलुया.
कपडे चांगले असले म्हणजे जीभ चांगली असेल का हो? बरेच असे पुढारी आम्हाला दिसतात, पांढरे कॉटनचे कपडे घातलेले असतात किंवा कोट जॅकेट टाय घातलेले असतात. बऱ्याच महिला चांगल्या स्त्रिया दिसतात, परंतु त्यांचे शब्द आम्हाला जर ऐकायला मिळाले तर मग तफावत होतं. अरे किती चांगले कपडे घातलेला माणूस दिसतो, पण त्याचे शब्द असे का? लक्षात येत आहे तुमचा कसा प्रकार आहे? मी एक व्हिडिओ क्लिप पाहिली की त्याच्यामध्ये एक महिला RTO पोलीस, पांढरा शर्ट खाकी पॅन्ट घातलेली ती महिला RTO आहे, लोकांकडनं जबरदस्तीने चुकीचं फाईन मारून पैसे गोळा करायचे चाललेले आहेत. एका ट्रकवाल्याने म्हणजे एका ड्रायव्हरला तिने त्रास दिला आणि तो तिला प्रश्न उत्तर करायला लागल्यानंतर ती महिला चक्क त्याला शिव्या द्यायला लागली. हालेलुया. तो शूटिंग केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर असं जाणवतं की ही एक महिला असून ती अशा प्रकारे शिव्या देऊ शकते का? म्हणजे अपेक्षित नाहीये की तिनं तो चांगला ड्रेस घातलाय, तिनं शिव्या द्यावं हे अपेक्षित नाही, परंतु तिथं असं अपेक्षित झालेलं आहे की जरी तिचा ड्रेस चांगला असेल, तिच्याकडे अधिकार आहे, परंतु तिचे शब्द चांगले नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, जग आणि जगातले लोक अशुद्ध गोष्टीने भरलेले आहेत. त्यांना अशुद्धतेमध्ये आनंद वाटतो. फक्त आम्ही मूर्तीपूजा केली किंवा चुकीचे पदार्थ खाल्ले म्हणजे आम्ही अशुद्ध होतो असं नाही, तर आमचे शब्द जर चुकीचे असतील, आमचं बोलणं वाईट असेल, तर ते देखील आम्हाला अशुद्ध करतं. म्हणून आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही पाहतो यशाला समजलं देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, आणि मग तो काय करतो? कबुली देतो. कबुली देतो याचा अर्थ काय? पश्चाताप करत आहे. तो देवाच्या समोर आपलं पाप कबूल करतो. नीतिसूत्र आणि 1 योहान 1:8 म्हटल्याप्रमाणे जो कोणी आपली पापे पदरी घेतो म्हणजे कबूल करतो. मग यशाने आम्ही पाहतो की कबुली दिलेली आहे. पहिलं आम्हाला दिसतं तेच वचन की त्याच्यामध्ये वाईट बोलण्याचं पाप आलेलं आहे, तर त्याच वचनाचा दुसरा भाग आम्हाला दिसतो की तो आता काय करतोय? पश्चाताप करतो. आणि तो म्हणतो, हाय प्रभू, मी असा व्यक्ती आहे, नाही का? अशाच प्रकारे उदाळे पुत्र आपल्या बापाकडे आला आणि काय म्हणतो? बाबा, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. म्हणजे तो जाणीवपूर्वक सांगत आहे, त्याला समजलं की हे पाप आहे. बापाच्या विरोधात जाणे, बापाच्या विरोधात निर्णय घेणे, चैनबाजी करणे हे पाप आहे हे त्याला समजलं. आणि मग ते पाप तो आपल्या बापाजवळ येतो आणि कबूल करतो. म्हणतो की बाबा, मी ते पाप केलेलं आहे. बाबा, मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय. अशाच कबुलीच्या प्रमाणे यशा परमेश्वराच्या समोर आपले पाप कबूल करतो आणि म्हणतो, हाय हाय, मी अशुद्ध ओटाचा मनुष्य आहे. प्रभू, मी त्या अशुद्ध लोकांमध्ये राहणार आहे. म्हणजे फक्त त्याचं बोलणंच अशुद्ध नव्हतं, तर तशा बोलणाऱ्या समाजामध्ये तो राहतो. त्या भागांमध्ये म्हणजे जिथं कुठं तो राहत असेल तिथलं वातावरण दूषित आहे. आज आम्हाला पाहायला मिळतं जगामध्ये चांगले चांगले लोक म्हणतात, खरं त्यांचं एरिया जर बघितला तर बऱ्याच भागामध्ये शिवीशिवाय बोलवलं जातं. हालेलुया. आणि इचलकरंजी कोल्हापूरमध्ये तर फेमस शिव्या झालेल्या आहेत. नाव कमी, खरं शिव्या जास्त आहेत. हाक मारताना शिवी, साधं बोलताना सुद्धा शिवी दिली जाते. आणि अशा लोकांमध्ये जर आम्ही राहतो तर तुम्हाला काय वाटतं? वार नाही तर गुण लागतो का? लागतो का नाही? जरी आम्ही 100 शिव्या देत नसेल, एक तर शिवी आमच्या तोंडातून जात असेल. का बरं असं होतं? आम्ही काय ठरवत नाही आता शिवी द्यायची, पण तोंडातून जातं. काय होतं, ज्यावेळेस आम्ही अशा समाजामध्ये लोकांमध्ये राहतो, उठतो, बसतो, त्यावेळेस त्यांचे जे शब्द आहेत, आमचे काम आपोआप ते शब्द ग्रहण करत असतात. ते आमचे कान आतमध्ये घेतात आणि योग्य वेळेमध्ये ते काय करतात? ते शब्द बाहेर काढतात. आमचा पचका करून टाकतात, आमचा अपमान होतो, किंवा अरे रे, एवढ्या लोकांमध्ये चुकून माझ्या तोंडून शब्द गेला, मी असं बोलून जातो. प्रियांनो, सहभागितेचा परिणाम. मला तुम्हाला सांगू द्या, गेल्या वेळेस मी एक उदाहरण दिलं होतं एका 2 पोपटांचं, नाही का? 2 लहान पोपट आपल्या घरट्यातून बाहेर पडले आणि इकडं तिकडं फिरायला उडायला लागलेले असताना एक पोपट चोराच्या घरामध्ये गेला, चोरांनी पकडलं, त्याला सांभाळलं. एक पोपट शिक्षकाच्या घरामध्ये गेला, शिक्षकाने त्याला सांभाळलं. लहानाचे मोठे झाल्यानंतर अचानक पिंजरे उघडे असताना दोघं उडून गेले आणि उडून गेल्यानंतर त्यांची अदलाबदल झाली. चोराच्या घरातला शिक्षकाच्या घरात गेला, शिक्षकाच्या घरातला चोराच्या घरामध्ये गेला. आणि मग एक अर्ध्या तासानं असं झालं की शिक्षकाच्या घरामध्ये
तो पोपट गेलेला, जो चोराच्या घरात लहानाचा मोठा झालेला पोपट शिक्षकाच्या घरात त्या पिंजऱ्यामध्ये असताना काही शिक्षकाच्या घरात काही पाहुणे आले, त्यावेळेस हा पोपट बोलायला लागला शिव्या देऊन, ये की रे, कसा आहेस, का आणलंयस, चोरलंस का, आणि मग ती वाईट शब्द उच्चार करायला शिक्षकाला टेन्शन आलं. हा आतापर्यंत चांगला बोलणारा अचानक हा वेगळा कसं काय बोलायला, शिव्या देऊन बोलायला लागला, रागाचं बोलायला लागला. आणि दुसरीकडं ज्या चोराच्या घरामध्ये तो पोपट होता त्याच्याकडे ज्यावेळेस त्याचे चोर साथीदार आले त्यावेळेस तो चांगला पोपट काय म्हणतो, या बसा, कसं काय, बरं आहे का, पाणी देऊ का. त्या चोराला आश्चर्य वाटायला लागलं, हे शिव्या देणारा पोपट हे चांगलं स्वागत कसं काय करायला लागलं. आता तुम्हाला प्रश्न असा आहे की हे पोपट, दोन्ही पण पोपट ते जे काय बोलतात ते कशामुळे बोलायला लागले. एक चांगला बोलतो आणि एक वाईट बोलतो, कशामुळे. ज्या लोकांच्या सहवासात हे पोपट राहिले त्यांचा प्रभाव त्यांच्या माइंडवरती पडलेला आहे, ग्रहण करण्याच्या शक्तीवरती. म्हणजे ज्याच्या सानिध्यात ते होते त्याचे गुण, त्याचे स्वभाव, थोडासा का होईना अंश त्या पोपटांमध्ये आलेला आहे. शिक्षकाचा चांगला गुण त्या पोपटामध्ये गेला त्यामुळे तो चांगला बोलायला लागलेला आहे, आणि चोराचा गुण त्या पोपटात गेला, तो शिव्या आणि चुकीचे शब्द उच्चार करू लागला. म्हणजे यशा काय दाखवतो, प्रभू माझ्या भोवतालचे असे लोक आहेत की जे अशुद्ध ओटांचे, मी कदाचित 100% अशुद्ध नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये राहून त्यांचं ऐकून 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 आता मला पण ती सवय झाली, मी पण शिव्या द्यायला. होतंय का असं. आता आणखीन एक उदाहरण मला सांगू द्या. माझी मुलगी 3री 4थीला ज्यावेळेस गेली आणि शाळेत आली ना की खुश असायची एकदम, आणि काय करायची, तिच्या टीचरने काय ॲक्शन केली की नाही, कुणाला मारलेलं आहे, कुणाला बोललेलं आहे, ती हुबेहूब ॲक्शन करून त्या टीचर सारखी छडी घेऊन आम्हाला करायची. मग आम्ही म्हणायचो आता ही टीचर हिच्यात आलेली आहे, ती टीचर तिच्यात आलेली आहे. म्हणजे त्या टीचरचा प्रभाव तिच्यावरती असा पडायचा की ती घरी आल्यावर असं दाखवायची की मी पण एक टीचरच आहे, ती टीचर आहे. लक्षात येतं तुमच्या. तुम्ही ज्याच्या सहभागितेमध्ये जास्त वेळ जाणार त्याचेच गुण, त्याचे शब्द तुमच्यामध्ये येतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता एक प्रश्न असा आहे, मार्था आणि मरिया, ज्या वेळेस मरिया येशू ख्रिस्तासंगती बसले होते ती वचन ऐकत होती. तर प्रश्न असा आहे की मरिया बोलायला लागल्यानंतर, ती सभा झाल्यानंतर मरिया ज्यावेळेस बोलत असेल तर ती कशी बोलत असेल किंवा कोणासारखी बोलत असेल. मरियाचं बोलणं कसं झालं असेल, येशू सारखं. येशू कसा बोलला, येशू कसा राहिला, येशूनं कसं शिकवलं, हे सगळं तिच्यावरती बिंबवलं गेलं असेल, आणि मग तिची वागणूक, बोलणं सगळं कसं असेल, येशू सारखं असेल. हालेलुया, हालेलुया. मार्था किचन मध्ये सारखी होती, मग तिचं बोलणं कसं असेल, फोडणी दिलेल्या तरतडलेल्या तेलासारखं अंगावर येणं, बरोबर ना. किचन मध्ये काही येशू नाही तिथं. भांड्याचा आवाज आदळआपट, मग ते तसं ठसक्याचं बोलणं, फोडणी टाकलं उडलेला ठसका. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय दाखवतात की ज्या लोकांच्या सहवासामध्ये आम्ही असतो त्यांच्यासारखं आमचं बोलणं होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणाच्या सहवासामध्ये जास्त आहात त्याचे प्रभाव तुमच्या शब्दातून, बोलण्यातून दिसून येतात. जर तुम्ही जास्त टीव्ही सिरियलच्या मालिकेमध्ये जर असाल ना तर तिथला ॲटिट्यूड तुमच्यामध्ये येतो. मग ते तसे कपडे, वागणं, बोलणं, चालणं, ते व्यवहार करणं. तुम्ही मोबाईलच्या संपर्कामध्ये असाल तर ते मोबाईलचं बोलणं, वागणं तुमच्यातून दिसतं. तुम्ही भांडणाऱ्या फॅमिलीच्या, कुटुंबाच्या जवळ असाल तर आपोआप तुम्ही भांडणारे बनून जाता. लक्षात येतं तुमच्या. आणि तुम्ही शिक्षकाच्या घराजवळ असाल तर शिक्षकासारखं बोलणं येतं, आणि तुम्ही जर एखाद्या चोराच्या घराजवळ असाल तर त्याच्यासारखं तुमचं जीवन बनून जातं. मग हेच पाप तो कबूल करतो की प्रभू माझ्यावर अशुद्ध शब्द का उच्चारत आहे, कारण तशा लोकांमध्ये प्रभू मी राहतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग परमेश्वरने पाहिलं, अरे बापरे, यानं पश्चाताप केलेलं, मग आता क्षमा केली पाहिजे. हालेलुया. मग त्याने काय केलं, एक योजना केली. बघा 6वा अध्याय
आणि 7वं वचन. यशाया त्याचा अध्याय 6 आणि 7वं वचन मोठ्या आवाजात वाचा बरं. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. बस ज्यावेळेस त्यानं पश्चाताप केला आणि कबुली दिली त्यावेळेस 6 आणि 7 वचन काय म्हणतं. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. पश्चाताप केलेले आहे, पापांची कबुली दिलेली आहे. आता काय करायचंय? शुद्धीकरण करायचं. आता स्वच्छता करायची, आता साफसफाई करायच्या, आता घाण काढायची आहे, आता पापाची ती घाण काढायची आहे. मग तो काय म्हणतो, एक सराफदूत माझ्याकडे आला आणि तो वचन 7 तो माझ्या ओठास लावून म्हणाला. ते इंगळ तो विस्तव यशा म्हणतो माझ्या ओठाला लावून त्याचा स्पर्श माझ्या ओठात झाला आणि तो काय म्हणतो, तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. हालेलुया, हालेलुया. यशानं पश्चाताप केला नाही तर पश्चातापाचा परिणाम काय झाला? त्याच्या पापांची क्षमा झाली. त्याचे दोष, अशुद्धपणाचा दोष, पापाचा दोष, जे वाईट शब्द उच्चार केलेले ते दोष, कदाचित त्यानं काहीतरी बोलला असेल, अपमान केला असेल, रागीटपणे बोलला असेल, कदाचित टोमणा मारला असेल, शिवी दिली असेल, शाप दिला असेल, जे काही त्यानं वाईट केलेले ते दोष आता नाहीसे झालेले आहेत. आता तो कसं झालेला आहे? शुद्ध झालेला. हालेलुया. कधी कधी शुद्धतेसाठी चटके खावे लागतात बरं का, नाही का? सोन्याला जर शुद्ध करायचं असेल तर अग्नीचे चटके सहन करणं गरजेचं आहे. तर प्रभूला धन्यवाद द्या की आम्हाला अग्नीची परीक्षा द्यायची वेळ आलेली आहे. आमच्यासाठी अग्नीची परीक्षा स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती दिली आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या अर्पणाच्या द्वारे, देवाच्या कृपेच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आम्हाला त्यानं शुद्ध केलं, आम्हाला त्यानं त्या सर्व अशुद्धतेतून बाहेर काढून, नाही का? बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो, माझ्या मागून जो येत आहे तो कसा आहे? तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो काय करेल? पाण्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल किंवा तुमचं शुद्धीकरण करेल. अग्नीनं स्वच्छ करणे, जाळणे. इंगळ त्याच्या ओठांना लावलेला तो विस्तव त्या ठिकाणी आहे. प्रियानो, ते विस्तव पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तो विस्तव आम्हाला वचनाचं प्रतीक आहे. तो विस्तव आम्हाला शुद्ध करण्याचं प्रतीक आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, म्हणजे त्यावेळेस आम्ही पाप कबूल करतो, त्यावेळेस पापांची क्षमा आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होते. हालेलुया. आणि मग त्याला आशीर्वाद आला. कुठला आशीर्वाद आला? मग 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही पापामध्ये राहतो तोपर्यंत आमचे कान पाप बंद करून टाकतात. आम्हाला देवाची वाणी ऐकायला येत नाही. देव आमच्याशी बोलत नाही. जरी आम्ही बाप्तिस्मा घेतलेले असलो तरी देखील बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो ना, प्रभू माझ्याशी बोललेलं मला कळतच नाही किंवा मला समजत नाही. कधी बोलला कळतच नाही. दर रविवारी संदेश ऐकतात तरी संदेश कळत नाही. का बरं? नव्या करारामध्ये एका ठिकाणी असं म्हटलं, या युगाच्या दैवतांनी यांची मने, यांची डोळे काय केलेले आहेत? आंधळी केलेले आहेत. यांना ऐकायला येऊ नये म्हणून त्यांचे कान बंद केलेले आहेत. या युगाचं दैवत कसं आहे? अशुद्ध आहे, पापमय आहे. आणि ते जर अशुद्धता आणि पाप जर माझ्यामध्ये असेल तर त्या पापानं माझे डोळे आणि माझे कान बंद केलेले आहेत. परंतु जर आम्ही आमचं पाप घेऊन ख्रिस्ताच्या समोर येतो, परमेश्वराच्या समोर येतो, तर तिथं शुद्धीकरणाची प्रक्रिया घडते आणि आपोआप सगळं बंद झालेलं होतं. हालेलुया, हालेलुया. कोण बंद झालं काय? पाप बोलू देत नाही वाटतं. हालेलुया. हा, असं काय आहे का? कान चालू आहेत काय? डोळे चालू आहेत काय? जरा हृदय चालू आहे का? जिवंत आहे का बघा बरं तुम्ही, नाही का? प्रकटीकरणामध्ये काय म्हणले, ज्याला कान आहे तो ऐकू. ऐकायला येते? प्रभूला धन्यवाद, नाही का? लहान बाळ जन्मले त्याला काय करतात? मारतात. ऐकायला येते का? बोलायला येते का? चेक करतात, नाही का? आम्हाला मारायला पाहिजे का आता? नाही. प्रियानो, आध्यात्मिक आम्ही आंधळे असू नयेत, आध्यात्मिक आम्ही बहिरे असू नयेत, आध्यात्मिक आम्ही आमचं मन कठीण केलेले असू नये.
आता आम्ही तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये येतो आणि तो असा आहे की मग माझे पाप काय आहे. आता आम्ही स्वतःचं पाप बघणार आहोत. यशाचं पाप आम्हाला दिसलं, यशाने केलेल्या चुका आम्हाला दिसल्या, त्याचा पश्चाताप आम्हाला दिसला. मग माझं स्वतःचं काय पाप आहे का? असणार का नसणार? असणार. लक्षात घ्या, आमच्याकडे बरेच पाप आहेत आणि कधी असं होतं की यशासारखं आमच्या जीवनातून सुद्धा काही अपशब्द जातात. यशासारखं देखील आम्ही म्हणू शकतो की होय प्रभू, मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे किंवा तुझ्या विरुद्ध बोललेलं आहे. प्रियानो, बायबल सांगतं त्याप्रमाणे 10 आज्ञांपैकी एक आज्ञा माहिती आहे बोलण्याविषयी. कुठली? बोलण्याविषयी सांगितलेली एखादी आज्ञा माहिती आहे का तुम्हाला? 10 आज्ञांपैकी एक आज्ञा. खोटे बोलू नको. माहिती आहे? खोटे बोलू नको आणि खोटी शपथ वाहू नकोस. काही ठिकाणी म्हणले खोटी साक्ष देऊ नकोस, खोटी वजनं ठेवू नकोस. प्रियानो, आम्ही अशुद्ध लोकांमध्ये राहत आहोत आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की आम्ही अशुद्ध शब्द उच्चार करतो. आम्ही काय करतो? देवाच्या विरोधात, वचनाच्या विरोधातले शब्द उच्चार करतो. आम्हाला माहिती आहे असं बोलायला नाही पाहिजे, तरी देखील आम्ही तशा प्रकारे बोलतो. नव्या करारामध्ये एका ठिकाणी म्हणलेलं आहे की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. हालेलुया. काय म्हणलेलं आहे? कसलेच कुचके भाषण. कुचके म्हणजे काय हो? कुजलेले किंवा खराब झालेले, सडलेले. एखाद्या फळाचं जर कुजलेल्याचं आम्ही जर परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या असतात, घाण आलेले असते, त्याचा घाणेरडा वास येत असतो. अशा प्रकारचे शब्द उच्चार बऱ्याच वेळा आमच्या मुखातून जातात की जे ऐकणाऱ्यासाठी त्रासदायक आहे, ऐकणाऱ्यासाठी वास आहे, त्याला घाण वास. ते शब्द त्यांना आवडत नाही. मग ते आमचे टोमणे असतील, घालून पालून बोलणं असेल, किंवा रागाचं बोलणं असेल, किंवा एखाद्याचा अपमान करण्याचं बोलणं असेल, किंवा वचनाच्या विरोधातलं बोलणं असेल, किंवा खोटी साक्ष असेल, किंवा एखाद्याचे दुसऱ्या विरोधात कान भरणे असेल. त्याला असं करू नको, त्याला तसं करू नको. आणि 2 व्यक्तींमध्ये आमच्या बोलण्याच्या द्वारे आम्ही काय करतो? भांडण लावतो. आणि अशा प्रकारे आमचे भांडणाचे शब्द असू शकतात. प्रियानो, शास्त्र म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतो, जे काय मनुष्याच्या अंतःकरणात भरलेले आहे तेच त्याच्या मुखावाटे निघते आणि तेच त्याला अशुद्ध करून टाकते. तुमच्या हृदयामध्ये काय भरलेलं आहे? तुमच्या शेजाऱ्यांचे शब्द भरलेले आहेत का जे वाईट आहेत? तुमचे सहकर्मी जे त्यांचे शब्द वाईट आहेत ते भरलेले आहेत का? तुम्ही बाजारात जाता, आजूबाजूला पाहतात भांडणं चाललेले आहेत, भांडणं बघायला लोक जातात, ते शब्द तुमच्यामध्ये भरलेले आहेत का? आणि मग ते जर भरलेले असेल तर एक वेळ काय होतं? मग ते भरलेले शब्द आमच्या वर्तणुकीतून, बोलण्यातून बाहेर येतात आणि देवाच्या विरोधात आम्हाला उभं करतात. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, चुकून बोललो असं आम्ही म्हणू सुद्धा नाही, किंवा चुकून माझ्या तोंडातून शब्द गेला नाही. देवाला त्या गोष्टी आवडत नाही. नीतिसूत्रे 6वा अध्याय 16 आणि 17 वचन जरा वाचा. नीतिसूत्रे 6वा अध्याय 16 आणि 17. परमेश्वर त्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत. त्याला अशा 7 गोष्टींचा भेट आहे. उत्तम दृष्टी, उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त काढणारे हात. काय सांगितलेलं आहे? वचन 16ची दुसरी ओळ काय म्हणते? देवाला काही गोष्टींचा वीट आहे. वीट म्हणजे फार, त्याला काय म्हणायचं आम्ही, ते एखाद्याला म्हणतो तुझा वीट आलाय मला. म्हणजे काय? तुला लांब करायची इच्छा आहे, खरं तुला मी लांब करू शकत नाही. असू देत, हा खरं तुझ्याकडे मला बघू वाटत नाही. म्हणजे देव अशा गोष्टीकडे पाहतो की ज्याला त्याचा वीट आहे. त्यापैकी एक गोष्ट आम्ही इथं पाहतो. काय सांगितलं वचन 17 मध्ये? उन्मत्त दृष्टी म्हणजे गर्विष्ठपणे पाहणे,
आणि पुढे म्हणलंय लबाड बोलणारी जिभा. हालेलुया. त्या जिभेचा द्वारे जे लबाडी केली जाते ना, त्या गोष्टीचा देवाला वीट आहे. किंवा आपण दुसरं भाषांतर वापरूया की त्या गोष्टीचा लबाडीचा देवाला फार राग आहे. देवाला लबाडी आवडत नाही. आणि लबाडीचा उगम कोण आहे माहिती आहे तुम्हाला? लबाडी कुठून चालू झाली? शैतानापासून. शैतानाला लबाड आणि लबाडाचा बाप असं म्हटलेलं आहे. तो फसवणारा, लबाड बोलणारा, खोटे बोलणारा. आणि मग आदामाने हवेचं आम्ही ते जीवन चरित्र पाहतो की हवेला तो काय म्हणतो, तू मरणार नाहीस, तू फळ खा. लबाडी केली त्यानं त्या ठिकाणी, वचनामध्ये फेरफार केलेला. देवाला या शब्दांचा लबाडीचा वीट आहे. प्रियानो, याकोब खोटं बोलला ना? खोटं बोलला का नाही? काय खोटं बोलला? बापासाठी फसवणूक केली त्याने, लबाडी केलेली. आशीर्वाद घेण्यासाठी तो खोटे रूप धारण करून गेलेला आहे. बायबल म्हणतं देवाला याचा वीट आहे. चर्चला येत नाही आणि फोनवर जर विचारलं किंवा भेटला का आला नाही, काय कारण सांगतो? खोटी कारण सांगतो. शाळेमध्ये काय करतात? खोटी कारण दिली जातात. कामावरती काय केलं जातं? खोटी कारण सांगितलं. वचन म्हणतं देवाला या गोष्टीचा वीट आहे. देवाला खोट्या गोष्टीचा वीट आहे. आणि मग तो त्या ठिकाणी म्हणतो की खोटी बोलणारे जिव्हा. परंतु जर आम्ही खोटं बोलतो, नीतिसूत्रामध्ये स्थित आम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हटलेलं आहे की जीवन आणि मृत्यू तुझ्या मुखामध्ये किंवा तुमच्या जिभेमध्ये आहे. आणि त्याचे फळ, त्या तोंडगळपणाची फळ मनुष्याला भोगावी लागते. जो व्यक्ती खोटं बोलतो म्हणजे जिभेने पाप करतो, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य आम्हाला झालेलं दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. खोटे बोलण्याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे का? साधं तुम्हाला वाटतं खोटं बोलणं. आणि मग पेत्राकडे आम्ही जाऊया. पेत्राने प्रश्न विचारला, एवढ्याला जमीन विकली काय? केवढ्याला जमीन विकली? गाडी 1000ची घेतली असेल तर सांगताना किती सांगतो आम्ही? एक वाढवून तरी नाही तर एकदम कमी करून तरी सांगतो. खरी किंमत सांगायचीच नाही हो. आणि खरी किंमत सांगितली तर काय होईल? ते काय आमच्या गाडीतले पैसे काढून नेणार आहेत किंवा गाडीचा एखादा पार्ट काढून नेणार आहेत का? मग भीती का खरं सांगण्याची? पेत्र म्हणतो, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? होय, आम्ही तेवढ्यालाच विकली. खोटं बोलायला घाबरले नाही. आणि असं झालं की परमेश्वराचा आत्म्याने त्याला दाखवला आणि तो म्हणतो, तुम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी करावी म्हणून शैतानाने तुमचे मन का भरवले किंवा का भरू दिले? तुम्ही कुणाशी लबाडी केली? देवाशी लबाडी केलेली. तुम्ही आणि मी ज्यावेळेस एकमेकांसाठी बोलतो ना आणि खोटं सांगतो ना, त्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीसाठी लबाडी करत नाही. आमची लबाडी आम्ही देवासाठी करत असतो. देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो. शास्त्र आम्हाला सांगतं की त्या लबाडीचा परिणाम असा झाला की ते दोघंही पती पत्नी जागेवरच खलास झालेले आहेत. खोटं बोलतो. पवित्र शास्त्रातलं शेवटचं आणखीन एक उदाहरण आहे. आणि मग तो नामान कोडी बरा झाला. त्याला आनंद झाला की मी बरा झालेला आहे. सोनं, रूप, चांदी, कपडे सगळं आलिशाजवळ घेऊन आला. महाराज, हे तुम्हाला बक्षीस. पास्टर आलिशा काय म्हटले? मला एक तुकडा सुद्धा नको त्याच्यात, घेऊन जा परत. परंतु त्या पास्टरचा असिस्टंट पास्टर तिथे एक उभा होता. कोण हो? गेहेजी. गेहेजीने मनात विचार केला, माझा पाळक असं काय करायला लागलाय? चांगली ऑफर आली होती की नाही? घ्यायला पाहिजे होतं. 4-5 जोड त्याने घेतले असते तर एखादा जोड मला पण मिळाला असतं. आता त्याने घेतले नाहीत, त्याच्यामुळं मला पण नाही. मग काय करूया? काहीतरी आता तिथं डोकं चालवायला पाहिजे. आणि मग नामान आपल्या रथावर बसून परत गेला. चाललेला आहे. गेहेजीच्या अंतःकरणामध्ये काहीतरी व्हायला लागलेलं आहे. आणि शेवटी त्याने काय केलं? तो रथ गाठला, पळत गेला आणि तिथं एक लबाडी केली. काय लबाडी केली हो माहिती आहे तुम्हाला? तो त्या रथावरती काय बोलायला लागला? माझ्या धण्याच्या घरी पाहुणे आलेले आहेत, दुसरे पाळक सेवक आलेले आहेत,
आणि त्यांना द्यायसाठी काहीतरी बक्षीस पाहिजे, ते कपडे सोनं काहीतरी द्या. म्हणजे तो त्या नामाना संगती सुद्धा खोटं बोलला तिथं. ते घेतलं आणून लपून ठेवलं आपल्या घरामध्ये आणि परत दाराजवळून उभं राहिलं. आलिशाने विचारलं कुठे गेला होतास? आता इथं दुसरं खोटं बोलला. काय म्हणतो? तुझा दास कुठेच गेला नाही, मी इकडेच आहे. सेवका संगती सुद्धा खोटं बोलला. तो म्हणतो अरे तू त्या रथातून तुला उतरून तुला ते देत होतं त्यावेळेस मी तुला बघितलं नाही का? तुझं खोटं बोलणं, ते कपडे घेणे आणि परत येऊन उभं राहणं, माझ्याशी खोटं बोलणं मला दिसत नाही का? देवाच्या प्रिय लोकांनो, तो एक विश्वासदार आहे. कोण? गेजी विश्वासदार होता. कारण त्याला आलिशाच्या परमेश्वराची माहिती होती. त्याला माहिती होतं की आलिशामध्ये एलियाचा दुप्पट वाटा उतरलेला आहे, याच्या हातून यार्देन नदी दुभागलेली आहे, हा मोठा चमत्कार करणारा व्यक्ती झालेला आहे. सगळं त्याला माहिती होतं. तरी देखील त्याच्यामध्ये लबाडीचा आत्मा काम करतो. पैशासाठी, त्या कपड्यासाठी तो खोटं बोलला, सोने चांदीसाठी तो खोटं बोलला. प्रियांनो, देवाची एक योजना होती. मी असा विचार केला, एलियाचा दुप्पट वाटा आलिशामध्ये आलेला आहे, आलिशा नंतर गेजी त्या ठिकाणी आहे. मग काय झालं असतं? मग आलिशाचा तो आत्म्याचा वाटा गेजीमध्ये आला असतो. हालेलुया. परंतु दैवी वाटा घेण्याच्या ऐवजी त्याचा जगाच्या वाट्याकडे लक्ष लागलेलं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळा आत्मिक जीवनामध्ये असंच होतं. दैवी आशीर्वाद, दैवी प्रगटीकरण, दैवी सामर्थ्य, दैवी कृपादानांचा वाटा देव घेऊन आमच्यासाठी वाट बघतो. परंतु आम्ही काय करतो? त्या उजळ्या पुत्रासारखा जगाच्या वाट्याकडे जातो आणि आमचा आम्ही नाश करतो. पण एक व्यक्ती असा होता की ज्यानं जगाचा वाटा सोडला आणि आयुष्यभर त्याचं नाव निघालं, असा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला. अब्राहम, परमेश्वराने त्याला म्हटलं सोड सगळा तुझा वाटा, बापाचं घर, देश, सोनं नाणं काय असेल ते सोड, मी सांगतो त्या देशात सोडलं त्यानं. पण गेजी आम्हाला पाहायला मिळतो, हा सोडायला त्याने, हा मागे गेला. आणि मग आलिशा म्हणतो तू खोटं बोललेला आहेस. मग खोट्याची शिक्षा व्हायला पाहिजे ना. हनन्या आणि सफीराला जर होऊ शकते, खोटं बोलल्यामुळे शाप येऊ शकतात. आदाम आणि हवेवरती, सापावरती, पृथ्वीवरती शाप आले, मग गेजीवरती सुद्धा शाप आला. कुठला शाप आला? नामानाचे कोड त्याला आणि त्याच्या घराण्याला निरंतरचे लागून राहिले. तो कोडी झाला आणि तिथून तो चालता झाला. काय प्रकार झाला माहिती आहे? थोड्याशा खोटं बोलण्यामुळे, लालसेमुळे दैवी वाटा तो प्राप्त करू शकला नाही. शापित वाटा त्याच्या वाटेला आलेला, शाप आला, चमडीचा रोग त्याच्या जीवनावरती आला. आणि परिणाम असा झाला की त्याच्या बायकोने किंवा त्याच्या लेकरांनी जे पापच केलं नव्हतं, ते पाप ह्यानं केलेलं, याच्या पापाचा परिणाम त्याच्या पूर्ण घराण्यावरती आला. एक लहानसं खोटं आम्हाला बरं वाटतं बोलायला, परंतु ते लहानसं खोटं आमच्या जीवनाला फार मोठा प्रभावित करून नाशाकडे घेऊन जातं. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, खोटी शपथ वाहू नकोस, होय तर होय म्हण, नाही तर नाही म्हण. आमच्या मुखानंच आम्ही आमच्यावरती एकतर शाप ओढून घेतो किंवा आशीर्वाद ओढून घेतो. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, खोटे बोलण्याच्या आत्म्याला, लबाडीच्या आत्म्याला, फसवणुकीच्या आत्म्याला आपल्या जिभेवर नियंत्रण करू देऊ नका. जिभेचं समर्पण करा. प्रभूला सांगा, प्रभू माझी जीभ तुझ्यासाठी आहे, या जिभेला स्पर्श कर, बदलून टाक माझ्या जिभेला, जी खोटेपणानं भरलेली असेल, शाप देण्यानं भरले असेल, टोमणे मारण्यानं भरलेले असेल, विचित्र वाईट शब्द उच्चार करण्याने भरलेले असेल, अश्लील शब्दानं भरलेले असेल, प्रभू दुसऱ्याला टोचणारे शब्द त्याने भरलेले असेल, माझ्या जिभेला येशूच्या नावातून बदलून टाक. हालेलुया. काय हो, तुम्ही कबूल करू शकता का? होय, माझ्या जिभेचं रूपांतर होणं गरजेचं आहे, माझ्या ओठांचं रूपांतर होणं गरजेचं आहे, माझ्या कंठाचं रूपांतर होणं गरजेचं आहे, माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दांचं रूपांतर होणं गरजेचं आहे, आत हृदयाचं रूपांतर होणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यातून चांगल्या गोष्टी मिळाल्या. म्हणून पौल म्हणतो, तुमच्या मुखातून कुचके भाषण न निघो, तर एकमेकाच्या उन्नतीसाठी चांगले, तारणासाठी चांगले शब्द निघाला पाहिजे.
जरी भले तुम्हाला कोणी निंदा करत असेल, नावं ठेवत असेल, शिवाय शाप देत असेल, तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? आम्ही चांगले शब्द उच्चार केले पाहिजे, आम्ही आशीर्वादित शब्द उच्चारले पाहिजे, आम्ही पॉझिटिव्ह शब्द उच्चारले पाहिजेत, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थनेचे शब्द उच्चारले पाहिजेत, आम्ही एकमेकांना क्षमेचे शब्द उच्चारले पाहिजेत, एकमेकांना उत्तेजन देणारे, चांगलं डायरेक्शन देणारे आम्ही शब्द उच्चार केले पाहिजे. परंतु जर आम्ही तसं करतो तर लक्षात घ्या, शाप आमची वाट बघा. या शेवटच्या दिवसात मला सांगू द्या, कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्याच वेळा वाद होतात. आज तर आम्ही पाहतो एक फॅशन आली, बायको नवऱ्याला अरे तुझ्याशिवाय आता बोलतच नाही. शास्त्र म्हणतं स्त्रीनं आपल्या पतीच्या अधीन असावं, त्याचा आदर करावा. पुरुष देखील आपला मीपणा गाजवण्यासाठी स्त्रियांसाठी, लेकरांसाठी उद्धटपणे शापित, शिवाय शाप देऊन हाका मारणे, बोलणं चालू आहे. जग कसं करतं आम्हाला तसं न करता देवाचा आत्मा काय करतो ते आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि मग जर तुम्हाला असं वाटतं खरंच माझ्या जिभेचं आणि माझ्या हृदयाचं, कंठाचं शुद्धीकरण व्हायचं असेल तर उठा आणि प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू तो इंगळ माझ्या ओठांना तू लाव, प्रभू ते रक्त माझ्या ओठांना लाव, माझं शुद्धीकरण कर. प्रभू त्या वचनाच्या विस्तवाने मला तू पारख, आणि माझ्या जिभेमध्ये जर काही वाईट असेल तर ती जीभच तू येशूच्या नावात बोलवून टाक. या प्रमाणे आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपलं परीक्षण करूया. ज्या मुखातून मी शब्द आशीर्वादाचे काढतो त्याच मुखातून मी शिवाय शाप देतोय का? ज्या मुखाने मी स्तुती आराधना करतो त्याच मुखाने मी एखाद्याला नावं ठेवत आहे का? प्रियांनो, आज आम्ही कसे आहोत हे आम्हाला माहिती आहे आणि प्रभूला माहिती आहे. म्हणून हा वेळ आहे, ही वेळ आहे की आम्ही आमच्या प्रभूच्या समोर यावं आणि त्याला सांगावं, प्रभू मला क्षमा कर. या प्रेम तुम्ही आपल्या अंतःकरण देवाच्या समोर उघडी करा, आपलं तोंड उघडा आणि देवाला सांगा, प्रभू ही वेळ आहे पश्चातापाची. रॅप्चर जवळ आलेला आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. जिभेने केलेल्या पापांची सगळ्या गोष्टी देवाला सांगा. प्रभूला सांगा, प्रभू मी जाणीवपूर्वक शिवी दिलेली आहे, शाप दिलेले किंवा टोमणे मारले आहेत. प्रभू मी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अपमान केलेला आहे, लहानांना मी तुच्छ लेखलेला आहे, रागीट शब्द उच्चार केले, माझ्या जिभेने मुखाने मी पाप केले, तुझ्या विरुद्ध पाप केलं. परंतु आज मी यशासारखं पश्चाताप करतो, म्हणतो हाय मी अशुद्ध ओटाचा व्यक्ती. मी आज दाविदासारखे तर म्हणतो मी पश्चाताप करतो, मी पापी व्यक्ती. उरळ्या पुत्रासारखं आम्ही कबूल करतो म्हणा, प्रभू मी पापी आहे, मी तुझ्या विरुद्ध वचनाविरुद्ध बोललेलं आहे, मला क्षमा कर. कृपा मागा देवाला आणि प्रार्थना करा की प्रभू माझ्या मुखाचं रूपांतर होऊ दे. माझ्या बरोबरच्या सहकार्यांना मी टोमणे मारणार नाही, माझ्या बरोबरच्या सहकार्यांबरोबर मी शांतीनं प्रीतीने वागेन. बाजारामध्ये व्यापाऱ्यांसंगती, भाजीवाल्यांसंगती चांगलं बोलेन, शत्रू संगती सुद्धा मी चांगलं बोलेन. प्रभू मला स्पर्श कर. प्रभू पुढचा व्यक्ती माझ्याशी कसाही वागू दे, परंतु तुझं प्रतिबिंब, तुझे शब्द माझ्या मुखातून निघू दे. मला बदल. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. यशाने केलेला पश्चाताप आज आम्ही पाहिला. खरोखर दे बाप्पा, यशासारखे आमचे ओठ, आमचं जीवन अशुद्ध झालेलं आहे. अशुद्ध ओटांच्या समाजात आम्ही राहत आहोत आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्यासारख्याच आम्ही केलेल्या आहेत. परंतु आज आम्ही यशासारखं पश्चाताप करतो. आम्ही कबुली देतो आमच्या ओठातून, आमच्या कंठातून, आमच्या जिभेतून. बऱ्याच वेळा रोज उठल्यापासून झोपेपर्यंत बऱ्याच वेळा प्रभू माहिती असून सुद्धा आम्ही चुकीचे शब्द काढतो. आम्ही कबूल करतो, आम्ही शिव्या देतो, शाप देतो, रागानं बोलतो, टोमणे मारतो, प्रभू घालून पाडून बोलतो. आम्हाला क्षमा कर. आज आम्ही कबूल करतो, येशूच्या नावात आमच्या जिभेला तुझ्या पवित्र हाताचा, इंगळाचा स्पर्श कर आणि बदलून टाक प्रभू आमची जीभ. आमच्या जिभेचं रूपांतर येशूच्या नावामध्ये होऊ देत आणि वचनाचे शब्द, येशूचे शब्द आमच्या मुखामध्ये. प्रभू बाप्पा, जे शब्दांची घाणेरडी सर्व घाण आमच्या हृदयात आज आम्ही काढतो येशूच्या नावामध्ये. आणि तुझी वचनं आमच्या ऋतुपटलावरती लिहिली जाऊ. तुझी वचनं आमच्या हृदयामध्ये येऊ देत की जेणेकरून आम्ही बोलू त्यावेळेस ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त करू. प्रभू तो आमचं सहाय्य. मी प्रार्थना करतो, ज्याने आज पश्चाताप केला, आपले पाप कबूल केले, आपले शब्द उच्चार चुकीचे कबूल केलं, येशूच्या नावात त्याला तू क्षमा कर.
तुझ्या अग्नीना प्रभू धु आणि शुद्ध कर. आम्हाला तावून सलकून पहा परमेश्वरा. आणि जे काही आमच्या जीवनात देव कचरा आहे, जे काही अशुद्धता आहे, येशूच्या नावात सगळे जळून बस. प्रभू धन्यवाद करतो, आमची प्रार्थना तू ऐकलीस. ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आमच्या पापांची क्षमा केलीस, आमच्या जिभेला स्पर्श केलीस. धन्यवाद करतो प्रभू. प्रार्थना करतो आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वच ताबा तुझ्या हातात घे. आणि तेव्हा पूर्ण आठवडा नव्हे तर आम्ही तुला भेटेपर्यंत आम्ही खोटं बोलू नये, सांगू नये, बोलून विचार करू नये, तर देवा सत्य आचरण करा म्हणून तो आमचं सहाय्य. धन्यवाद करतो. आजची भक्ती प्रार्थना आशीर्वाद देतो. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक बापा. आमेन आमेन आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकीची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व संगते आतापासून सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावात धन्यवाद असतो. आपली संपलेले आहे.